मित्रांनो, अव्हेंजर्स डूम्सडेचा ट्रेलर काल संध्याकाळी रिलीज झालाय आणि अजून एक दिवसही पूर्ण होत नाही तोपर्यंतच इंटरनेटवर सगळीकडे या ट्रेलरची चर्चा आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण अव्हेंजर्स एंड गेम नंतर येणारी ही मार्वलची सगळ्यात मोठी मूवी असणार आहे. एकाच फ्रेम मध्ये फॅन्टॅस्टिक फोर दिसतंय, अव्हेंजर्स दिसतायत, एक्समॅन दिसतायत आणि अव्हेंजर्सची नवीन जनरेशन पण दिसते. म्हणजे एंड गेम सारखाच किंवा त्यापेक्षाही ग्रँड असा हा मूवी असणार हे तर फिक्स आहे. सो जास्त वेळ न घेता आपण ट्रेलर ब्रेकडाऊन करायला सुरुवात करूया. काय काय दाखवलंय, कुणाचा कुणाशी कसा संबंध आहे आणि ट्रेलरमध्ये कोणते इस्टर एग्स आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ट्रेलरच्या पहिल्याच शॉटमध्ये आपल्याला झेवियर स्कूल ऑफ गिफ्टेड चिल्ड्रनची धुळेनं माखलेली पाटी दिसते. म्हणजे काही कारणानं झेवियर मेन्शन हे कोसळलंय आणि ते का कोसळलंय हे आपल्याला लगेच पुढच्या शॉटमध्ये समजतं, जिथे प्रोफेसर एक्स एका पुटक्या खिडकीतून बाहेर बघतायत आणि ते भरपूर घाबरलेले आहेत. ही घटना म्हणजे खरं तर इन्कर्शन आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीसारखी दुसरी एक पृथ्वी आपल्या पृथ्वीवर आदळतीये. दोन विश्व एकमेकांवर आदळतात आणि त्यातनं मग एक किंवा दोन्ही विश्व कायमची नष्ट होतात. या प्रक्रियेला इन्कर्शन म्हणतात. यामध्ये अशी एक थिअरी आहे की आपल्या पृथ्वीवर आदळणारी ती दुसरी पृथ्वी नष्ट करण्याचा प्रयत्न एक्समॅन करतात, ज्यामुळे तिथे ब्लास्ट वगैरे दिसत आहेत. यानंतर लगेचच आपल्याला डॉक्टर डूमची झलक पाहायला मिळते, जो अर्थातच या मूवीचा मेन विलन आहे. मी झलक यासाठी म्हणलं कारण आपल्याला तो पूर्णपणे अजिबात दिसत नाही, फक्त त्याच्या आर्मरचा म्हणजे कवचचा काही भाग आणि मास्कचा काही भाग एवढंच दिसतं. डॉक्टर डूमचे बाकीचे शॉट्स पण एकदम भारी आहेत. त्याचा एक डायलॉग देखील यात आहे आणि यामध्ये रॉबर्ट डाउनी ज्युनियरचा आवाज एकदम वेगळा येतोय. एकदम वेगळ्याच ॲक्सेंटमध्ये तो बोलतोय आणि थोडंफार मॉड्युलेशन देखील केलेलं दिसतंय. बाकी ट्रेलरमध्ये एकदाही डॉक्टर डूमला उघडा दाखवलेला नाहीये, म्हणजे त्याचा चेहरा उघडा दाखवलेला नाहीये. तो कायम त्याच्या आर्मरमध्ये आणि मास्कमध्ये दिसतोय. आपल्याला जर आधीपासून माहिती नसतं की रॉबर्ट डॉनी ज्युनियर हा रोल प्ले करणार आहे, तर कुणीच गेस करू शकलं नसतं की हा नेमका कोण आहे. यानंतर लगेचच आपल्याला नवीन अव्हेंजर्स टॉवरची झलक पाहायला मिळते. थंडरबोल्ट्समध्ये जेव्हा हा टॉवर दाखवला गेला होता, तेव्हा त्याचं रिनोव्हेशन अजून सुरूच होतं. आता हा पूर्ण झालेला दिसतोय. आधीच्या अव्हेंजर्स टॉवरपेक्षा वेगळ्या ठिकाणी आणि बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीचा लोगो या टॉवरवर दिसतोय. एकूणच या जुन्या अव्हेंजर्सचा टॉवर नाहीये, तर नवीन अव्हेंजर्सचा आहे, हे स्पष्टपणे कळून येतंय. त्यानंतर आपल्याला दिसतं की फॅन्टॅस्टिक फोरची टीम या टॉवरमध्ये दाखल होतीये. त्यांचे कॉस्ट्युम देखील नवीन दिसत आहेत आणि त्यांच्या सोबत थॉर पण दिसतोय. ते जे रॉकेट किंवा स्पेसशिप मधून येत आहेत त्याचं डिझाईन पाहिलं तर लक्षात येईल की ते फॅन्टॅस्टिक फोर्सच आहे. याच फ्रेम मध्ये पाहिलं तर लक्षात येतंय की थॉरच्या एका हातात स्टॉर्म ब्रेकर आहे आणि दुसऱ्या हातात म्योनिर आहे. याचा रेफरन्स तुम्हाला ट्रेलरच्या शेवटी लक्षात येईल. याच्या पुढच्याच सीनला आपल्याला मार्वल मधले तीन खास प्लेयर्स दिसतात: सॅम विल्सन, बकी आणि अँटमॅन म्हणजे स्कॉट. हे तिघही कुणाचं तरी म्हणणं खूप मनापासून ऐकतायत. या सीनला ट्रेलरमध्ये अशा प्रकारे घेतलंय की आपल्याला वाटावं थॉरच त्यांना काहीतरी सांगतोय, पण समोरच्या व्यक्तीची हेअरस्टाईल आणि स्कॉटच्या चेहऱ्यावरचे भूत बघितल्यासारखे एक्सप्रेशन पाहिले तर असं वाटतंय की ही व्यक्ती कॅप्टन अमेरिका म्हणजे स्टीव्ह रॉजर्स असू शकते. बाकी पुढच्या सीनला आपल्याला दिसतंय की थॉर सगळ्यांना येणाऱ्या धोक्याविषयी माहिती देतोय. हे सगळं काय सुरू आहे आणि आता आपल्याला ज्या संकटाला तोंड द्यायचंय ते सगळ्यात खतरनाक कसं आहे, हे थॉर सगळ्यांना सांगतोय. या ठिकाणी नवीन अव्हेंजर्स आणि फॅन्टॅस्टिक फोर जी टीम आहे आणि मागे स्क्रीनवर दिसतंय की इन्कर्शन कसं होतं हे एक्सप्लेन करणारं ग्राफिक्स आहे. आणि यातही एक खास गोष्ट म्हणजे यात दिसतंय की तीन पृथ्व्या एका पॉइंटवर येऊन कनेक्ट होतात. म्हणजे हे इन्कर्शन दोन जगांमध्ये नाही, तर तीन जगांमध्ये होतंय. यातली पहिली तर आपली अर्थ 616 आहे, म्हणजे एमसीयूची मेन टाइमलाईन. दुसरी म्हणजे अर्थ 10005, हे ते युनिव्हर्स आहे ज्यात फॉक्सचे एक्समॅन आणि डेडपूल राहतात. आणि तिसरी म्हणजे अर्थ 828, हे नवीन फॅन्टॅस्टिक फोरचं रेट्रो फ्युचरिस्टिक युनिव्हर्स आहे. बाकी थॉरचं भाषण हे जवळपास इन्फिनिटी वॉर सारखंच दिसतं, म्हणजे तेव्हा थॉर थानोसचा मार खाऊन सगळ्यांना सांगत आला होता की थानोस येतोय. तसंच आता तो आधी डॉक्टर डूमला फेस करून आलाय आणि सगळ्यांना सांगतोय की येणारं संकट मोठं आहे. यानंतर आपण वकांडामध्ये पोहोचतो, जिथं नॅमोर आपल्या सिंहासनावर बसलेला दिसतोय आणि त्याचा सूट एकदम नवीन दिसतोय. त्यानंतर दिसतंय की शुरी आणि एम्बाकू हे वकांडावाले लोक त्याची मदत मागायला आले. त्यांच्यासोबतच फॅन्टॅस्टिक फोर पण त्याची मदत मागतायत. आणि पुढच्याच सीनला जेव्हा नॅमोरची आर्मी त्या सगळ्यांना घेरून उभी आहे, तेव्हा दिसतंय की न्यू अव्हेंजर्सचे लोकही तिथं आहेत. त्यानंतर आपल्याला मग थॉर आणि डॉक्टर डूमचा एक कडक असा फाईट सीन दाखवलाय, जो मधूनच कट पण केलाय. यानंतर आपल्याला झेवियर मेन्शन कशा प्रकारे डिस्ट्रॉय होतंय हे दिसतंय. यामध्येच आपल्याला सायक्लोप्स दिसतोय, जो फुल आपल्या पॉवर्स मोकळ्या सोडतोय, अजिबात होल्ड बॅक करत नाहीये. पुढच्या सीनला आपल्याला दिसतंय की शँगची चक्क गॅम्बिट सोबत फाईट करतोय. असे एक्समॅन आणि दुसरीकडे कॅरेक्टर दाखवून झाले की मग येतो सगळ्यांचा फेवरेट लोकी.
आधी आपल्याला लोकी एका कार्डवर दिसतो. त्या कार्डच्या मागे एक झाडासारखं सिम्बॉल आहे. म्हणजे ही स्टोरी जी आहे ती सगळी लोकीनं TVA टेक ओव्हर केल्यानंतरची आहे. त्यानंतर आपल्याला लोकी स्वतः दिसतो जो TVAच्या युनिफॉर्ममध्ये आहे. हा युनिफॉर्म आपण लोकीच्या सीझन 1 मध्ये पाहिला होता. आता सीन असा आहे की सध्या तर लोकी TVAच्या खुर्चीवर बसलाय. सेक्रेट टाइमलाईनला सांभाळतोय. मग सुट्ट्या-बुट्ट्यातला हा लोकी एकतर त्याचं दुसरं एखादं व्हेरियंट असू शकतो किंवा मग हे आपल्याच लोकीचं एक इल्युजन असू शकतं जे त्यानं स्वतःच बनवलंय आणि एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवलंय. हे महत्त्वाचं काम म्हणजे स्टीव्ह रॉजर्सला परत आणणं. अर्थात ही फक्त एक थिअरी आहे, पण तसंच असू शकतं. बाकी त्यानंतर ट्रेलरमध्ये आपण बघतो की एक्स-मॅन आणि न्यू अव्हेंजर्स एकमेकांसोबत भांडतायत. येलेना आपल्याला आधीच दिसली आहे, सोबत मिस्टर फॅन्टॅस्टिक, मिस्टिक, मॅग्नेटो हे सगळे या ठिकाणी दिसतात. त्यानंतर थोडे इमोशनल सीन घेतले जे बघून दिसते की सगळे आपापल्या जवळच्या व्यक्तींना अखेरचा निरोप दिल्यासारखं बाय बोलतायत. यानंतर आपल्याला दिसतं की हे सगळे एवढ्या टेन्शनमध्ये का आहेत आणि इथं आपल्याला डॉक्टर डूमच्या पॉवरची एक छोटीशी झलक दिसते. थॉर आपली फुल्ली चार्ज स्टॉर्मब्रेकर डॉक्टर डूमच्या चेहऱ्यावर मारायला जातो. ऑब्व्हियसली कारण थानोसच्या वेळी केलेली चूक तो परत करणार नाही. पण डॉक्टर डूम फक्त 2 बोटांनी स्टॉर्मब्रेकर अडवतो. त्यानंतर व्हॉइस ओव्हरमध्ये थॉर म्हणतो की या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला एका मिरॅकलची म्हणजे दैवी चमत्काराची गरज आहे. आणि मग आपल्याला दिसतो कॅप्टन अमेरिका आणि तो एका झटक्यात थॉरच्या हातातून म्योनेर घेऊन हे प्रूव्ह देखील करतो की तोच स्टीव्ह रॉजर्स आहे जो वर्दी होता. एकूणच अमेझिंग असा ट्रेलर आहे आणि मूव्ही देखील तेवढीच जबरदस्त असणार आहे. आता मी सांगतो की तुम्हाला हा मूव्ही बघायच्या आधी काय काय अभ्यास करावा लागणार आहे, म्हणजे काय काय बघावं लागणार आहे. अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर पर्यंत तुम्ही पाहिलंय असं पकडून चालू. त्यानंतर तुम्हाला डेडपूल अँड वुल्व्हरिन बघावा लागणार आहे, जो एक्स-मेन युनिव्हर्स आणि मार्वल युनिव्हर्सची थोडीफार कनेक्टिंग लिंक आहे. परत नवीनमध्ये आलेलं फॅन्टॅस्टिक फोर फर्स्ट स्टेप्स हा तुम्हाला पाहावाच लागेल कारण तिथून डॉक्टर डूमची एंट्री MCU मध्ये होते. बाकी मल्टिवर्स, इन्कर्शन या सगळ्याची माहिती हवी असेल तर डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिवर्स ऑफ मॅडनेस हा पाहावा लागेल. सोबतच लोकीचे दोन्ही सीझन पाहावे लागतील, शांगची पाहावा लागेल, ब्लॅक पॅन्थर वकांडा फॉरेव्हर हा बघावा लागेल, स्पायडरमॅन नो वे होम पाहायला लागेल, दी मार्वल्स पाहावं लागेल आणि इथून पुढे डिसेंबरपर्यंत मार्वलचे जे काही मूव्हीज येतील त्या सगळ्या पाहाव्या लागतील. त्यातला स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हा आता 30 जुलैला रिलीज होतोय. एकूणच अव्हेंजर्स डूम्सडे हा काही साधा सुद्धा सुपर हिरो मूव्ही नाहीये, तर 3 दशकांच्या वेगवेगळ्या सुपर हिरो कॅरेक्टर्सना आणि त्या इतिहासाला एकत्र आणणारा मूव्ही आहे. थानोसने फक्त एका युनिव्हर्स मधले अर्धे लोक गायब केले होते, तर त्याला हरवताना सगळ्यांना नाकीनऊ आलं होतं. आता डॉक्टर डूम तर 3-3 युनिव्हर्स नष्ट करायच्या तयारीत आहे. बाकी हा तर पहिलाच फुल ट्रेलर होता. डिसेंबरपर्यंत आणखी ट्रेलर्स येतील. आहे त्यामध्ये बरंच काम देखील होईल, ग्राफिक्स आणखी सुधारेल आणि बऱ्याच गोष्टींचं फिनिशिंगचं काम देखील होऊन जाईल, जे नक्कीच भारी असणार आहे. तुम्ही या मूव्हीसाठी किती एक्साइटेड आहात आणि तुम्हाला या ट्रेलर मधली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मार्वल फॅन्स मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.